लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर तर उद्या शून्यावर येईल. संजय राऊतांची टीका. काही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त 500 रुपये इतकाच हप्ता मिळणार, यावर राऊतांची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. महत्त्वाचे निर्णय बैठकीत होण्याची शक्यता. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार आज दिला जाणार. 7 एप्रिलला 56% पगार आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. एबीपीच्या पाठपुराव्याला यश. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं. 34,000 कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासून वेतन नाही. केंद्र सरकारच्या वतीनं येणारे 800 कोटी रुपये रखडल्यानं पगारही रखडले. नागपूरच्या शिक्षक भरतीमध्ये मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 100हून अधिक शिक्षकांची भरती. 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही सहीचा वापर. बोगस सहीद्वारे 2016 ते 2024 दरम्यान बोगस शिक्षक भरती. नागपुरातील बनावट शिक्षक आणि मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह 5 जणांना आज कोर्टात हजर करणार. 5 जणांची पोलीस कोठडी आज संपणार. निलेश मेश्रामनं बनावट कागदपत्र बनवण्यासाठी 10 लाख घेतल्याची माहिती. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता. प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख घेतल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातील आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल बाहेर गोंधळ. 37 महिन्यांचा पगार थकवल्यामुळे स्कूल बस चालकांचा शाळेबाहेर ठिय्याव. शाळा पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याचा बस चालकांचा आरोप. नाशिक जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीची विक्री करण्याच्या हालचाली सुरू. बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना. पैसे जमा करण्यासाठी बँकेच्या नवीन इमारतीच्या विक्रीचा प्रस्ताव समोर. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या दाव्यांवर दावे सुरूच. धनंजय मुंडेंना कराड नकोच होता. कासलेचा नवीन दावा. कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला होता. कराड मुंडेंची सगळी गुपितं बाहेर काढणार होता, कासलेचे दावे. फेक एन्काउंटरबाबत रणजित कासलेच्या आरोपांची चौकशी व्हावी, संजय राऊतांची मागणी. पोलीस डायरीमध्ये नोंद असेल तर आधीच चौकशी का झाली नाही, राऊतांचा सवाल. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत सुनावणी. रुग्णालयाच्या थकीत कराबाबत 2 दिवसात सुनावणी होणार. रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई अटळ, महापालिकेचा इशारा. तनिषा भिसे प्रकरणात आतापर्यंत 3 अहवाल सादर. आज ससून रुग्णालयाकडे मागितलेला अहवाल पोलिसांकडे सादर होण्याची शक्यता. राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 करार होणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उद्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक. पक्षाकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली या निरीक्षकांच्या कामाच्या आढावा बैठकीमध्ये घेतला जाणार. काँग्रेस नेत्यांची शुक्रवारी मुंबईत महत्त्वाची बैठक. गुजरातमध्ये अधिवेशन झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या नेत्यांची बैठक. गुजरातमध्ये बदल सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातही बदल करण्यास सुरुवात होणार. महात्मा फुलेंविषयी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मनात तिडीक का, संजय राऊतांचा सवाल. महाराष्ट्रात फुलेंचा विचार अडवला तर नक्कीच प्रश्न विचारणार, राऊतांचं विधान. सैफ अली खानच्या घरातले बोटांचे ठसे आरोपीशी जुळत नसल्याचं नमूद. आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचं 1600 पानी आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले. ठसे जुळले नाहीत तरी सुद्धा आरोपी विरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा. सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरात बडोद्याचा रहिवासी. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं वरळी पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. तरुणाविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही. पूजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 एप्रिलला सुनावणी. पूजाला देण्यात आलेले अटकेपासूनचं संरक्षण 21 एप्रिलपर्यंत कायम. एनआय कोठडीमध्ये तहबूर राणाला फाशीची भीती वाटते. वकिलांकडून भारतीय कायद्यांबाबत तो माहिती गोळा करतोय, सूत्रांची माहिती. कोर्टाच्या आदेशानं नियुक्त 2 वकिलांकडून राणानं आरोपांची माहिती घेतली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार. 35 पैकी 14 आरोपी कारागृहात तर ड्रग्ज प्रकरणातील 21 आरोपी अजूनही मोकाट. ड्रग्जचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं तपासात उघडलं. पारधी समाजातील नागरिकांची घरं पाडल्याचा आरोप. कारवाईची मागणी. गुंड खोक्या भोसलेच्या नावाखाली घरं पाडल्याचा आरोप. अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांची तीव्र नाराजी.
पाणी टंचाई विरोधात बीएमसी कार्यालयांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा. पाणी टंचाई, गढूळ पाणी पुरवठ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक. आजपासून महापालिकेच्या विविध कार्यालयांवरती हंडा मोर्चा काढला जाणार. नागरिकांच्या हरकतींमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर. पुलावरील वाहतुकीबाबत 4 दिवसात निर्णय. पुलावरील वाहतुकीबाबत 4 दिवसात निर्णय झाल्यानंतर पर्यायी वाहतूक मार्गामध्ये बदल करत पूल बंद करण्याचा निर्णय घेणार. मुंबई मेट्रो 2 बसच्या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार. चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द स्थानकादरम्यान उद्या ट्रायल रन घेतली जाणार. 4चाकी गाडीच्या डिकीतून हात बाहेर निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल. रील बनवण्यासाठी तरुणांनी व्हिडिओ तयार केल्याचं समोर. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. सांगलीच्या कुपवाडमध्ये मकोक्यातील आरोपीची हत्या. आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. समीर नदाफ असं मृत व्यक्तीचं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.